आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांगलीत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमान, पराक्रम आणि जनकल्याण या मूल्यावर कार्य करणारा आमदार सुधीरदादा गाडगीळ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते व्यवस्थापन, शौर्य आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे जागतिक प्रतीक आहेत. त्यांनी शून्यातून स्वराज्य उभे केले आणि 18 पगड जातीच्या अफाट जनतेला एकत्र आणून सुरक्षित व न्याय समाज निर्माण केला. शिवरायांनी त्या काळी राबवलेली जलव्यवस्थापन, कृषी धोरणे, आरमार उभारणी आणि पर्यावरणपूरक रणनीती आजही आधुनिक जगासाठी मार्गदर्शक आहे. पुढे बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले की महाराजांनी घालून दिलेला स्वाभिमान, शौर्य आणि लोककल्याणाचा आदर्श आजही संपूर्ण समाजासाठी आणि आपल्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांसाठी सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या याच विचारांचा प्रचार करण्याचा संकल्प आज आम्ही करत असून स्वाभिमान, पराक्रम आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित लोकसेवेचे कार्य पुढे नेण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. यावेळी पदाधिकारी यांनी शिवरायांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करत त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार मुजरा अर्पण केला. यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, सांगली मनपा स्थायी समिती सभापती अतुल माने, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजित पाटील, विलास काळेबाग, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक रवींद्र सदामते, मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवणे, राहुल नवलाई, कृष्णा राठोड, अमर पडळकर, शुभम देसाई, शुभम चव्हाण, बालचंद्र बक्षी, अर्जुन मजले, सुनील भोसले, राजू पठाण, गणपत साळुंके, सागर बिजरगी यांच्यासह सांगली जिल्हा भाजपाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.